लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरती, नको नको ती लपडे करती, येते अंगले दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. आय तुला खरं सांग खरं, काय म्हणते? तुझ्या हातनं बनवलेल्या स्वयंपाकाची सर कुणालाच येत ना, कस काय? कुणालाच येत ना. म्हणून सकाळचा लवकर स्वयंपाक करतो यासाठी. तुला माहिती आहे का, अख्ख्या गावात सगळ्यांच्या घरी जेवून आलोय मी. ही चपाती आणि भाजी आणि काय तुझा कालवणाचा रस्सा, काय बोलते लयच भारी. पहिला तू काय कोर्स बिर्स लावलेला काय रे? मुद्दाम करतो, करायचं स्तुती माझी मुद्दाम. आईने आपलं हरभळ्या झाडावर चढावतो आईला. कोण मी होय? हो. अरे कायला काय तू बोलती, मी कसं तुला हरभऱ्या झाडावर चढेल? मग खरं बोलावं का नाही? बर बोल, काय झालं, काय अजून म्हणतोय सांग. अरे आई तुला सांगायचंच राहिलं, माझा मामा नाही पुण्याचा, हा त्याचं थोरलं पोरग सतीश, त्याचं काय झालं? लगीन केले. चांगली गोष्ट आहे की मग. चांगली गोष्ट. अरे पुढचं तर आहे की लग्न केलं आयो, घर जावाय झालाय, घर जावाय. काय सांगू तुला आयो, त्याच्या बायकोची इस्टेट बिस्टेट गाडी बांगला सगळं आहे तर पाहिजेच भेटले त्याला. अरे काय काय घर जावायला करायचे, कुत्र्यावानी किंमत घर जावाय. अरे चटणी भाकरी खाल्लेले बरी, पण घर जावाय कधी होईल? हा किंमत देत वय लोक, ह्याने हाड म्हणायचं त्याने हाड म्हणायचं लोकांच्या दारात. नाही काय त्याला करायचंय? अगं आहे त्याचा लय रुबाब झालाय आता, तुला काय सांगू. त्या दिवशी 4 दिवस रुबाब त्याचा. होय मग कोण म्हणलं? अरे आता मी गेलो तू घरी, त्याच्या घरी, आणि काय त्याचा रुबाब आहे. सासू सासरा इतकंची गाड करतात, बायको म्हण काय म्हण. आणि तुला माहिती ना आधी त्यांची किती गरीब परिस्थिती होती, परिस्थितीच बदलली. अरे तुला माहित नाही, नव्याचे 9 दिवस असतात आणि तसल्याने जीव द्यावा, पण घर जावाय होऊ नये. माझं तर अशा मताची मी. हा जीव द्यावा तसल्याने, पण घर जावाय कोणाच होऊ नये. होय का? असं करतो पण त्या का रे तू बोलता बोलता ही झालं. अरे काय घर जावं म्हणजे काय गुन्हा आहे का? गुन्हाच आहे बाबा, परत किंमत देत नाही कोणी, म्हणून घर जावाय कधी कोणाचं होऊ नाही. आपल्या हिमतीत अर्धी का भाकरी मिळाली, एक तिथं अर्धी का मिळाला, ती खावा सुखाला. हा आणि समज आपला गानाच घर जावा झाला तर मग काय म्हणले असते? मी बाबा घर जावाय होऊनच देणार नाही त्याला. काय होतंय तेव्हा? म्हणजे तू सकाळ ह्यासाठी तुला भाजी चपाती लवकर गरम केली का म्या? हा होय, ही वय तुला मला गंडावतोय वे तू. कसलं गंडावतो आहे मग? अरे आई काय होते त्याला घर जावाय झालं म्हणून? अरे काय करायचंय, बघितलं ना किती अवस्था घर जावायची होती. काय नाही होत अवस्था, तू फक्त तयार हो. तयार हो, माझं तर मन अजिबात तयार होत नाही. येऊन देणार नाही दारापर्यंत त्याला. ती माहिती का सासूनपुरी कशी ते? अगं आय सासू कशी का असा ना, पण तुला माहितीये का ते गाणं किती जीव आहे त्या पुरीचा? हा आणि गाण्याचा तरी काय कमी जीव आहे का? हा असला म्हणून काय झालं? असला म्हणून काय झालं? अगं मध्ये फोन लागत नव्हता तर गाणं अक्षरशः 4 दिवस जेवत नव्हतं. तू बघितलंच की रे? हा आय गाण्याचा जीव लय गुतलाय त्या पुरीवर. आणि आता तिची आई नाही ना, ही आट टाकली की तुला मी लग्नाला तयार आहे, पण मग ती तुला घर जावाय व्हायला लागेल. सांग बरं काय करायला लागेल आता तूच सांग. गाण्याला आपल्या असंच मरून द्यायचं का? मरून का म्हणून द्यायचं? अरे लग्न नाही झालं तर गाणं कसं जगल मला सांग बरं तू. अरे गणा तर माझ्या काळजाचा तुकडा आहे. अरे हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केलाय मी, आणि त्याला मरून देऊन जाऊ दे. त्याचं कसं असेल तसं तिकडे का सुखानं राहिलं, पण मला नाही आलं तसं गणाचं असं मला नाही, मग ती नाही जमायचं मला. मग मला सांग बरं आता, आम्हाला नाही आम्हाला वाटतंय का गाण्यानं घर जावं म्हणून राहावं, गाणं इथेही जावं निघून येत ना? नाही नाही असं त्याचं कसं असेल इच्छा त्याची. तू काय टेन्शन घेऊ नको, एक ध्यानात ठेव. आपला गाणं काय तुला काय बारीक खुडील वाटतोय का? हो लग्न झालं का ना महिनाभर राहील, अक्षरशः त्याची सासूच कटळेल त्याला आणि म्हणेल तुझ्या तू घरी जाऊन राहा. काय सांगता येत नाही बाबा तसं. काय आपले एकदा घर जावा गेले आपला हक्क संपतो. माझं काय म्हणणं आहे, फक्त एकदा अक्षता पडू दे. लग्न झालं की 1-2 महिन्यात बघ गाणं आपल्या घरी येईल. गाण्याशिवाय तर मला कसं तू नको टेन्शन घेऊ, मी आहे की ग तुला. हा ग बस नको रडू. होय रामरे,
हे पोरा, अरे मी का 10 मिनिट झालं तुझ्या बरं बोलतोय का, तू शब्द बी बोला ना. हा अरे काय झालं सांगशील का नाही? काय सांगू का ना, अरे जी घडलं तीच सांग बाबा. वाईट झालं. वाईट झालं? गाना तू लग्नाचं मला टेन्शन आलं आता बघ. माझ्या लग्नाचं टेन्शन तर ब्रह्मदेवाला सुद्धा आलं असेल का, ते सुद्धा विचार करत असेल देव सुद्धा, कळून देवाला बी. अरे काय माझं नशीब लिहतं नाही का, देवाच्या पेनातली शाळा संपली होती काय? हा सगळ्याचं नशीबला काय इतकं चांगलं लिहिलं या? बरं आता विषय काय झाला इकडे बघ. आधी वैष्णवी लग्नाला तयार नव्हती, हा तयार झाली. नंतर न वैष्णवीची आई तयार नव्हती, तयार झाली. आता आता माझी आई तयार नाही, कळलंय मला. बाजाला काय सांगू नको. की आधी तुझी आई तयार नव्हती हा लग्नाला, हा पण आता तयार झाली ना. हे खरं का? खरं का? म्हणजे मी काय खोटं बोलतोय होय? मला चिमटा घे बरं. हो. हाय हाय हाय, कळलं कळलं. अरे आई म्हणली करू दे गाणाला जसं पाहिजे तसं लग्न. होय मग अरे पण आई कसं कसं काय तयार झाली रे? सहजासहजी. हा अरे गाणाला काय रडली अक्षरशः. म्हणली माझ्या पोटचा गोळा कसं दुसऱ्याच्या दारात देऊ. हा पण शेवटी गाणा आईला सांगितलं रे, गाण्याचं लय जीव आहे त्या वैष्णवीवर, म्हणून आई तयार झाली. लक्षात घे. नाहीतर आहे गाणा ही खरं आईची माया असते. लक्षात घे गाणा, तेवढंच ध्यानात राहू दे. म्हणतात का नाही, स्वामी तिने जगाचा नाही विना भिकारी. अरे खरंच आईचा लय जीव आहे माझ्यावर, आणि माझा बी लय आईच्या जीव आहे बरं का, असं समजू नको. अरे पण काय झालंय आता? अरे तुला माहितीये का, हे असलं घर जावं वगैरे आईला अजिबात पटत नव्हतं. आई म्हणली त्यापेक्षा जीव दिलेलं बरं. लक्षात घे. पण फक्त आणि फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. मी म्हणलं आय गाण्याचा आणि वैष्णवीचा लय ग जीव आहे एकामेकांवर. आई म्हणली ठीक आहे चल, म्हणली मी तयार आहे. म्हणली त्यांनी फक्त नीट राहावं म्हणलं, बाकी मला काय घेणं देणं. अरे बघ फक्त 2-3 महिने का नाही, फक्त घर जावा होतो. आणि आशीच्या आकीला ताराज देतो, आशीच्या आकीला जेर बंद करतो ना, डायरेक्ट ती मला म्हणली पाहिजे जावाय तुम्ही आपलं तुमच्या घरी जा बरं का. गाणा प्लॅन सगळं तुझ्या डोक्यात प्लॅन शिजला असेल, पण मला आधीच माहित होतं गाणा किती कळ कुठे आहे ती. मग तिला कळल गाणा काय सासू नंबरी ना तर जावाय जसं नंबरी. नंबरी. हा. हा. आला का? ना 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 काय पाहिजे ना, नवीन गाडी घेतली काय? मग काय आईला एक नंबरच गाडी घेतली राव. कलर बिलर सगळा तुमच्यासारखाच घेतलाय. कस काय ना गाडी या आयला, गाडी चांगली बरं का ना, पण थोडं पैसे घातला असं नवी आली असती की राव. नवीच केला का जुनी वय? अरे तुला हार बिर घातलेला दिसत नाही? हे आजकाल जुन्या बी गाडीला हार घालतातच की माणसं. नंबर प्लेट आहेत काय अजून? अजून पाशिंग व्हायची गाडी. ओ लका लका, सॉरी बरं का, लक्षातच आलं नाही माझ्या. राव चांगली गाडी या. चांगली म्हणजे न्यू क्रिंग होय. मग अहो काय होतंय माहितीये का, मेवणीला रोज जावं लागतंय तासाला. आणि मग ह्याला हात कर त्याला हात कर, कुणाबरोबर बी जायचं, पण माणसाशी नाही का. तेवढं आहे ना. तेवढं आहे खरं. आणि मग म्हणलं आपलं सगळं तुमच्यासारखं चोर गावात एक तरी शान आहे का? कायला काका ना बोलतो. आणि मी काय माणूस माणूस लय रुपये आहे. नानासारखा माणूस अख्या गावात नाही. हो हो आणि मग मला तसलं पण पटत नाही. हिला म्हणलं तुला गाडी घेऊ, गाडीवर जायचं तासाला यायचं मस्त पैकी. आता काय बाबा सोनाची मजा आहे नुसती हँग हँग. हा आमिर, तेवढं मात्र खरं आहे बरं का. गाडी काय आता ह्यांची काय ना आपली काय, लोकांची नाही. वहिनी साहेब तुम्ही भरपूर गाडी वापरा, पण समजा कधी मला गरज पडली सांगवी कांबळेश्वरला जायला, तर गाडी मात्र द्यायची बरं का बिंदास मला. देतील का ना? नाही देतील की, देतील ना, त्यांच्या तोंडावर दिसतंय मला देतील. पेढा घ्या. आता मी डायरेक्ट चालणार आहे, तुम्ही फक्त आ करा. मला बी जांभळ्या येते त्याले. कणाला ती की द्या तुम्ही. नाही राहू दे ना, काय आहे की मी हाताने खातो. नाही मी चालतो की माझा. नको ना तुमचा तंबाखूचा हात या. आला का असू दे, वाचित तुला घाण चुन्याचा. गोड लागते. काय आमिर दाजी, मी किती वाट बघितली तुमची गाडी घेताना. मला तुमच्याकडूनच गाडीची चावी घ्यायची होती, पण तुम्ही आलाच नाही. मला सांगितलं नाही, मला फोन केला असता मी लगेच आलो असतो. मी किती तुम्हाला पर्सनलला मेसेज केलेत, तुम्ही बघितले नाहीत का? अरे हो असं काय ह्याला पर्सनल मेसेज केलं होय? आम्हाला बी काय असा पर्सनल मेसेज, मग मला बी लक्ष नव्हतं. तुमचा तर नंबर मी कधीच ब्लॉक केलाय. भाजी ना काय झालं, ती पेढा खाऊन आहे ना मला ठसका लागला आता. गाणं पाणी पिऊन हो हो, मला वाटतं डायजरचं पिढ होतं बरं का ना. जाऊ तुम्ही घरी. जा दर्शन करायला ना. हो देवाचं दर्शन. चालतं येऊ का? बर चालतो. सोना कॉंग्रॅच्युलेशन बरं का गाडी घेतल्याबद्दल. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आभारी चल. बरं का ना. हा
जाऊ दे आता, हे पाहुणे माणूस आहे, मी काय लय बोलत नाही. तुम्हाला लाज वाटत होती काय? तुम्ही कमीत कमी मला तर सांगाय पाहिजे होतं ना गाणं, मी गाडी घेतो येतो का म्हणून, तुला वेळ आहे का म्हणून. हो अरे खरंच केलं का आपल्याला बोललंच नाही ना काय. मग अरे बोलायचं कसं हे माझ्या बरं काय झालं माहितीये का, सगळी व्हीआयपी माणसं आलती. VIP? व्हीआयपी माणसं गाडी पुसणाला तिथं चावी द्यायला, टोटल व्हीआयपी. आमदार होते, खासदार होते, जिल्हा परिषद अध्यक्ष होते, एवढी सगळी व्हीआयपी माणसं नुसतं पांढऱ्या कपड्यातच सगळे. पण माणसंच होती ना. मग आणि मग आम्ही कोण? आम्ही माणसं नाही का? अरे तुम्ही माणसं आहे की तुम्ही माझं कार्य करतोय रे. अरे का ना आपण वडापाववाली माणसं, तुला एवढं कळा नाही कर. हा आपण फक्त वडापावच्या गाड्यावर दिसणार, लक्षात घे. तसं असतं का तवा? कळलं ना किती प्रेम आहे ते तुमचं. प्रेम माझं भरपूर आहे र. त्यांना बी नाव ठेवू नये. काय होतं माहितीये का, समोरची व्हीआयपी माणसं असतात ना, ते नाव ठेवतात परत. काय हे पाहिजे ना, कोणाला घेऊन आलाय म्हणणार फालतूला. आलतू फालतू रस्त्यावर पडली होती, झोपडीतनं उचलली आणि गाडी घ्यायला घेऊन आला बाजीनाना. अरे बाजीनाना लागला नाटकं करायला. पहिल्यांदा लगेच आलोय तुम्हाला पेढा घेऊन. आणि तिथं कसं होतं, मला सांगितलं असतं ना, फक्त VIP मग तुम्ही थुकला तुमचा पेढा खाली. अरे पेढा सुद्धा खाल्ला नसता. अरे त्या केला की? पाहुणे बाई घेणार. जाऊ दे का ना, नको टेन्शन घेऊ. टेन्शन? बाजी ना तुम्ही हे केलं ते चुकीचं केलं, लक्षात घ्या. तुम्ही मला एक वेळ बोलला असतं तर चाललं असतं, पण माझ्या घराला तुम्ही अशी किंमत दिली. नाही ना, आम्हाला कळतंय की कोणाचं धागदोर कुठं कुठं मॅच व्हायला लागलं, सगळं कळतंय आम्हाला. आम्ही फक्त बोलत नाही, आम्ही काय हा. दूध खोळं नाही. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला काय कळत नाही वे? अरे नका. एवढं समजतात का ना आपल्याला हे? हा काय होतं तू सांग बरं. काल जर ह्यांना नेलं असतं, आपली किंमत राहिली कसती का? आणि तू बी लय ही करत जाऊ नको. आमिर तुम्हाला पर्सनलला मेसेज केलता, नामकन दमकन बघायचं की माणसं बिनसं. चल द्या मला काय लय शाण्याच्या पुढची असते का बुद्धी चरा चरा. हा केला तर करा, एखाद्या दिवशी सांगेलच मी. काय संबंध आहे? काय झालं तुला एवढं चिडायला? काय झालं म्हणजे नका ती बघितली ना बाजनाची मिळून सारा कसा अपमान करते ती. भाजीनं अपमान केला तू, तुला दिसता नाही बे. अरे बाजना तर मूळचाच हरामखोर आहे, पण त्याची मिळून त्याच्या पुढची बाजिंदी आहे. काय केलं का ना तिनं? काय केलं म्हणजे आम्हाला, आम्ही का डोळं दाखलं होतं का? नका तुझ्या बरोबर मी बी आ केलं होतं, तर पेडा तुझ्या तोंडात टाकला. आम्हाला काय झालं पेडा चारायला? अच्छा, म्हणजे तुला पेडा चारला नाही म्हणून तुला राग आला वे. राखुनाला बिल अपमान केला का? हा? कशाला तू तरी करायचं? कशाला आकारायचं मग तिने सांगायचं ना फक्त आमिर दाजी तुम्हीच आकारा, आणि तुम्ही काय करू नका म्हणून. आम्हाला माहिती होय तिने कुणाला आकारा लावलं आणि कुणाला तोंड मिठायला लावलंय ती. हा ती बी खरं आहे बरं का, असं राग येणारच बरं का. मग जाऊ द्या. आमिर मला कळलंय, पण द्या ना तू यो कलियुगाचा वार आहे कर. मी सांग आपण दोघं संगत रेसला पळत होतो, बरोबर आहे का नाही बाजनाच्या मिळणीच्या. ए मी नव्हतो पळत रे. आम्हाला नको सांगू, आलं का लक्षात? तू काय आम्हाला कळत नाही तुझं काय कुठं कुठं काय काय चाललेलं असतं ती. पण मला एकच कळतं, ह्या दुनियेत ना फक्त चेहऱ्याला किंमत आहे. माणूस मन कधी कुणाचं बघत नाही. मनावर प्रेम करणारी फार लोक कमी ह्या दुनियेत. अरे का नाही, प्रेमाचा आणि मनाचा काही संबंध आहे का? अरे तिला का माझ्या घरातली लोक येतला का? घरात कवा मला का ती प्रेमानं दाजी दाजी म्हणतात ना का? अक्षरशः तुला सांगतो, बाजीनानाची आणि त्यांच्या बायकोची भांडणं झाली, मी जात असतो सोडवायला. मी अरे भांडणं बी तूच लावत असतो, सोडवायला बी तूच जातो. का आमचं घरगुती संबंध आहे, तुला अजिबात बागवा नाही, मला माहिती आहे. घरगुती संबंध आणि कवा झालं? आला का बाजीनानं मला भाऊ मानलेला का ना? आणि कवा बाजीना तुला भाव मानलं? असं त्याची बायको मानती. अरे जेव्हा तू दिसशील तेव्हा तो भावा करून रागाव येतोय बाजीनानं, आणि भाव मानलं. अरे का ना तसं असतं, भाऊ भावाचं नातं दुनियासमोर भाऊ भाऊ करायचं आणि घरात गेल्यावर मिठ्या मारायचं. अरे मिठ्या मारायचं. तू चांगलाच की तुला बोट धरा दिलं त्या नानानं, तू डायरेक्ट हात धरायला ना त्या नानाचा. कधी कधी म्हणजे आता कळलं त्या मिळून तुझं काय चाललंय ती काय? गुटर गुटर. ए गाणं तसलं काय बोलू नको, गुटर बुटर मग तसलं काय बोलू नको लागा. मला काय तुमच्या लाताळ्यात पडायचं बी नाही. लाताळ्यात? हो लाताळ्यात बरोबर आहे. अरे ऐक ना, पण तिला परत भेटली ना तिला स्पष्ट सांग, त्या गाण्याचा काय अपमान करू नका, तिला येडं पोरग आहे म्हणावं. आलं का लक्षात? आणि मला काय असावी तिच्यात काय आता इंटरेस्ट नाही, माहितीये का? मला ती माझ्या बहिणीसारखीच आहे, माझ्या वहिनीसारखीच आहे मी म्हणणार. मग तसं समज ना, मग काय तुला घेणे देणे बाकी? मी तसंच समजतोय, पण या अपमान जे करते का ना सारखा क्षणाला ही मला मान्य नाही. मला बी असं वाटतंय, गणाला पेडा नाही तिनं चारला म्हणून ही गोष्ट मला वैष्णवीच्या कानावर घातली पाहिजे, की गणाची इच्छा आहे की दुसऱ्या पुरीने येऊन त्याला पेडा चारावा. म्हणजे तू कळलाय का? नाही नाही, मग काय तुझ्या उराला वाळू लावून घ्यायची गरज काय? अरे आता स्वतःचा अपमान झाला म्हणजे व्यक्त बी हो का नको बाबा? असू दे, हो अपमान आपण वैष्णवीच्या थ्रू भरून काढू. होय का? वैष्णवीला तू काय सांगतो. गावचा न्यूज पेपर आहे काय? झालेल्या बातम्या सगळ्यांना पोचवायला नाही नाही सांगाय नको गाणं. काय सांगू नको. माझ्या गाण्याचा अपमान मी सहन नाही होऊ शकत. अरे मी जाणार ऐक आहे, ना मी मग. वैष्णवी वहिनीला सांगणार आहे. अरे काय करायचं आम्ही? नाही नाही, अरे जाऊ दे. मला टेन्शन. बाजूनाच्या मिळून असं का केलं? अरे नॉर्मल झालं. नाही नाही चल. अरे नाही नाही, तिनं पेडा तुला चार. नाही नाही, चेष्टा केली बावला नाही का काय तू? चेष्टा केली. चेष्टा केली. असली चेष्टा परत करत जाऊ. अरे सॉरी नका, मला काय माहिती एवढं मला- इतका सिरियस होती हा, म्हणून. नाही तर मी हा. टेन्शन मध्ये वैष्णवी वहिनीकडे नाही जाईन. नाही वैष्णवी पण तुझं डोक्यात डिलीट झालं ना. हा. मी तिथला विषय तिथं सोडला होता, हिथं आपलं नुसतं. नाही तर तू म्हणत असशील तर लगेच जातो सोनाकडे नाही, जातो कशाला? आणि त्याला म्हणतो पेडा चार गाणं. नाही नाही हा? कशाला उगाच? हा? नको ना. नाही, नाही.
ना ना याला किती होय ना ना हा काय रे करा लका 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 ना हा काय लागा ही बेकारी करून टाकली सगळी रानाची हा अरे अहो, रस्त्याच्या कडेच राहणे राव नीट ठेवायला अरे मग मी तीच विचार करतोय हा. ह्या रानाला इतक्या वेळा मशागत केली नीट केलं नांगारलो खत घातलं तरी पण हे रानाचं उपजाऱ्याच येईना हा सारखं गावात काढून फेस पडतोय रोडला माणसं बघते ती काय हे बाजीना ना रान ठेवतं या म्हणणार की लोकांची काय चुक आहे तुम्ही काय करताय माहिती का जी 10 गुंठ चांगलं पिकल्यात हा 500 वेळा लोक त्या 10 गुंठ्यात घेऊन जाताय ही बघितलं त्यांना कळते ना बाजीना किती लायकीचा शेती करतोय ती अरे लायकीचा नाहीला का शेती काय भारी करतोय मी पण ही रानच उपजार आहे ना काय करू रे डोकंच चाला ना माझं काय करू ना मी सल्ला देतो ना गिरायक बसू का गिरायक ए बावळ्या ना ना नुसतं हो म्हणा पुण्याची पार्टी बसवतो पुण्याची डबलच पैसे आलं लक्षात जाऊ दे ना हा का लोक काय आपल्याला घेऊन देऊन चालल्यात का दमल्यात का नाही ना काटा काढ फिक्स मध्ये रक्कम टाक बिंदास तू बावळाट आहे मी कधीच रान ऐकणार नाही का माहितीये का एक नाही सगळे गाव नाव ठेवल मला काय बाजीना मूर्ख आहे म्हणणार एवढं रस्त्याचं कडच रान इकलं म्हणून येड आहे का काय तू असं नाही रे चाललं बर 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 आणि मग असू द्या तुमचं जसं असेल तसं बरं जाऊ द्या त्या गोष्टीसाठी मी काय तुमच्याकडे आलो नव्हतो बर काय माहितीये का नाना माहितीये का काय आज तुम्हाला मगरीच्या तोंडात देणार आहे मी मगरीच्या हो ए बाबा मला जगायचंय 4 दिवस नीटनेटकं जगू दे मगरीच्या तोंडात कुठल्या देऊ नको गिळून टाकायची मगर नाही ही मगर काय गिळणाऱ्यातली नाही ही मगर गोलमाडणारी आहे होय हो पण गाणा नुसतं गुलबुडून दे त्या जीव घेऊन आहे ना ना म्हणून तुमच्यासारखा चतुर माणूस मला तिथं पाठवायचा आहे बर मग तिला मुंडक्या उभी करून यायचंय माघारी मगरीलाच मगर म्हणजे कोण आहे माहिती का हं. माझी सासू आकी अक्का वहिनी वय आ, मग अक्का वहिनीकडे वहिनी अरे कवा झाली वहिनी अहो, माझी कुठं नातीच वाटली राव नाना अरे गाणा आता तुला लय माहित नाही आणि लय खोलात जाऊ बी नको तू नाही नाही खोलात तुम्हीच घुसा आणि जे काय खोलातलं तुमचं तुम्हीच बघा हं. मला खोलात घुसायचं नाही फक्त माझं काम काय आहे? हं. दूध बनवून जायचं हं. माझा दूध बनून हं. गाण्याचं दूध बनवून आलो म्हणायचं ना आयटीत बोलायचं आयटीत ऐट. कारण कसं आहे, ह्या गोष्टीत फक्त भाजनाचंच वजन पडू शकतं आयटीत रुपा जायचं पोराकडची बाजू आहे तुमची हं. ताट मानून जायचं आलं लक्षात आज आका साहेब म्हणायचं किंवा आकी म्हणला तरी चालतंय हं. तुमच्याने ठरवा काय म्हणायचं ते आज आकाबाई हं. पोराच्या बाजूकडून आलोय म्हणायचं दूध बनून हं. तर तुमच्या पुरी मन बसलंय गाण्याचं म्हण हं. तर तुमच्या पुरीचं बी मन बसलंय म्हण गाणं हं. अशा तर हुलकावण्या भाषेत बोला हुलकावण्या भाषेत होय हा. पण कसं आहे का ना असं लय बी हुलकावण्या भाषेत बोललं तर तिनं हुलकून लावू नाही मला हे बी ध्यानात घे म्हणजे मी काय करतो आता तू काय सांगू नको मला मी माझ्या पद्धतीने हँडल करतो अक्काबाईला कशी हँडल करायची हा. आणि काय करायचं हे माझ्या डोक्यात मी आखतो आणि जातो थेट अक्काबाईच्या घरी जातो पण तिथं जाऊन माझं जुळवून या चाबर बोल नका त्या आकाबाई संग जाऊन आलं का लक्षात काय तर तुम्हाला हाय सवय आयला काय चाबरं बोलायचंय अक्काबाई तरी ते लेवलची आहे कर काय लेवलची आहे का म्हणजे म्हणजे- लेवलची आहे का म्हणजे कसली ती म्हणजे तू म्हणतोय आता चाबर मी कशाला बोलतोय मी बाबा लय शांत चित्ताने असतो आणि शांत बोलणार शांतच बोला हा. नाही तर ती बाई जर का बिगाडी चपली हाणल तुम्हाला बरं जाऊ द्या लय वाद घालाय नको एक तर का नाना सकाळी बी माझं डोकं एक लय तापले तुम्ही हे बघ, सकाळचं काय मनात राग धरू नको बरं का इकडे बघ नाही मला बघा तुझ्या थोपाडावर बघून थुकायची बी इच्छा नाही पण काय झालंय माहितीये का माझा हात चिप्पाखाली गावल्यात अरे, नाही नाही अजून बोल नका मी का बोललो का नाही ही डोक्यात घेत जा की इकडे बघ सकाळी कोण होतं तुझ्या संग ती काय ती तुमची मिळवणी होती नेहमी माझ्या संग होती हा. तुझ्या संग कोण होतं ते काय तो मस्काले आंबऱ्या आम्ही मग मला तसंच बोलावं लागतं म्हणजे ती लय शेण नाही रे हा म्हणून त्याची देखता म्हणलं कोणाला बी बोलवत नाही फक्त माझ्याकडे VIP माणसं होती म्हणून तुला फोन लावला होता मी हा. तुला दाखवू का डायल केला नाही लाव कुठं गेला मग लावला असेल माझा फोन स्विच ऑफ होता बॅलन्सच नव्हता त्याच्यात आणि मग तीच म्हणतोय तुला मी सकाळी सकाळी 35 रुपयाचा टॉक टाइम आणलाय मला सांगितलं असतं मी 70 रुपयाचा आणला असता की रे. नको कशाला बेका मागाय मोकळा नाही मी कुणाजवळ तुमचा टॉक टाइम तुमच्या जवळच राहू द्या हा आले का लक्षात फक्त टायमिंगला आम्हाला किंमत द्या फक्त आरला का फोन लावला होता का ना तुला चेष्टा वाटते का
माझा फोन घरात येईल मी राहणार नाही, राहू द्या, राहू द्या. नाही तर पळतच जातून पळत घेऊन राहू द्या. येतो मग सगळं कळलं मला कळलंय बरं का असू द्या. फोन लावला होता ते काय झालं मग? स्विच ऑफ लागला तर मग आता काय नका सांगतोय ठीक आहे. फक्त मी बोलच म्हणलो आमिर असल्यामुळं माझ्या बरोबर VIP माणसं होते त्याला कळलं ना ती त्याला लागलं पाहिजे तुला नाही रे म्हणजे- तू माझा आहे म्हणजे माझ्यावर घालून त्याला बोलला म्हणा की तुम्ही. मग काय हा. हा ती नचका नाहीत कशी नाही मी हा. आमरिया असू मला द्या. नाही आवडत असू द्या की. ते- ना ना ऐका की. एक तुम्ही काय लांबच नाही बरं का. आता ही लहान तोंडी मोठा घास. हा. लहान तोंडी मोठा घास. सांग आता मज बोलू नाही पण बोलतो बरं का. मिळूनला जरा आवळा बरं का. कर वळण लावा चांगलं. काय वाईट ओळख नाही माझ्या मेवणीला आता काय तुम्ही सकाळी बघितलं नाही होय? हा डायव्याला हात दाखवला आणि उजव्याच्या तोंडात घास भरावला. हा हे काय पद्धत असते का असली? अरे बाबा का ना तू मला सांग तिच्या मनात काय नाही इतकी प्रेमळ स्वभावाची माझी मिळून आहे ना तिला वाटलं असेल पेडा चारावा आणि आमिरचं काय झालंय सांगतो तुला आता आमिरवर माझा भरोसा नाही बरं का माझं आमिरवर पूर्ण लक्ष आहे मी आमिर कुठं जरी दिसला ना त्याची नजर कशी या ती वागतोय कसा हे मी बघतोय पण माझी मिहुनी तशी नाही रे. ती काय झाले बायकोने आमच्या लाडावले आमिर भाऊजी या घरी आमिर भाऊजी याच्या ये आमिर भाऊजी तो पतला शिरा करू का त्याच्यामुळं ती लाडावले आणि मग कसं होतं घरी येणारा माणूस असतं का नाही त्याला घरी आलेलं पाहुणं बी काय म्हणतं म्हणजे जवळच आहे असं वाटतं जवळच म्हणून इतकं प्रेम पाळतोय व्हय तिचं. नाही असं हा इतकं ना ना चांगलं आहे होय. अहो मी घरातला मी सण मला नाही हो का मला काहीच वाटलं नाही. शेवट आमिर काय माझा मित्र मला माझ्या डोळ्याला अजिबात काय वाटलं नाही. पण बघतानी कसं वाटतं अहो हा पेढा तुम्हाला चारायचा ना तुम्ही हातात द्या ना. बरं तो आंब्या कशाच्या पडताय का चावला कचकेनी बोटाला बिटाला म्हणजे काय करता सांगा बरं कोण दिलं भरून? तसं नाही ना आतापर्यंत 4-5 जणीच्या बोटाला चावलाय. काय बोलतो मग जिच्या तोंडात पेढा टाका जातं ना त्याला पेढा धरायची बोट धरतोय तो. त्याला आंब्याचं काही तोंडावर ताबा नाही का रे त्याच्या तोंडावर ज्या वेळेस पेडात धरल पेडात धरलाय असं वाटावं बोटाला चावण्यापर्यंत गेलं नाही पाहिजे पण ते जाऊ दे मरू दे मी मेहुणीला बी समजून सांगतो तशी मेहुणी नाही मला विश्वास पूर्ण आहे ऐका ना दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. तुम्हाला जर मिहुनीला रेड हँड राहायची असेल हं, आयडिया देऊ का आयडिया? हं. झाडाच्या पानात कॅमेरा लावा 2-3 आतल्या बाजूला लावा घराच्या कोपऱ्यातनं आणि बाहेरच्या बाजूला गणा. आणि हॉलमध्ये बी 2-3 कॅमेरे टाका. तू आता चुप. सांगतोय मला हा. कॅमेरा ऑलरेडी बसवलेत मी ती माहिती ना ना मला कधीच तुमचा वहिनीचा अजिबात विश्वास नाही. हे बावळात बायकोसाठी नाही मग आता मेहुणी आल्यापासून कोण घरी येतंय कोण नाही आमिरचं जस हेल्प पटवतात पण त्याच्यात मला काही शंकास्पद वाटलं नाही अजिबात शंका आली नाही मला कारण मी कॅमेऱ्यातनं येतंय बिचार आमिर येतंय काहीतरी घेतोय नेतोय आणतोय ठेवतोय पण असं नाही मला वाटलं आमिरने कबूतर पाळले कबुतराद्वारे चिठ्ठ्या पुरवतोय कबुतराद्वारे मेसेज अहो तो लय पुढची असा मी पोचलेली पण मी आता तुम्ही सांगा हा कशाला त्याला कबूतर लागते घरात? आईला मी ती दिवशी गेलतो त्याच्या घरी तर मला कबूतर दिसलं नाही तो किती पुढचा आहे कबूतर काय सगळ्या दुनियाला दाखवाय मोकळा आहे वय कबूतर खिशात असते त्याच्या त्याला जेव्हा कोणाला मेसेज द्यायचा का नाही हळूच खिशातनं काढते मागच्या मागच कबूतर देते फेकून लगेच आणि कबूतर बी लय बाजिंदे ना तुमच्यासारखं बरोबर तेच माणसाला जाऊन मेसेज पुरवते. पण आईला मला एक म्हणायचंय का ना सीसीटीव्ही मध्ये कबूतर बी दिसलं पाहिजे की रे. दिसू शकत नाही शिशिटीत कबूतर. मला काय झालं माहितीये का मला गावातलं ती दिवशी एक जण म्हणलं आता सध्या म्हणले कबूतर आणि मेसेज चिठ्ठ्या पाठ म्हणजे चिठ्ठ्या देणं बंद केलंय म्हणून बागोला ती सगळी हा? बरं ना जाऊ द्या राहू द्या विषय ठेवायचा साईडला. मी काय म्हणतोय माझं वैशिष्ट्य तेवढं जुळलं पाहिजे बरं का बरोबर अखेला बाटलीतच उतरावा. बाटलीत म्हणजे बाटलीत अक्काबाईला उतरावणार आणि वरनं टोपण लावणार मस्तपैकी क्लिअर बोलूनच काय करायचं काय नाही आणि का ना मी ऐक तू का काळजी करतोय अरे तू माझा जीव की प्राण आहे तू माझा असा कार्य करताय की बाजीनानाने काही जरी सांगितलं तरी करतो अरे हे काम छोट छोट आहे माझ्या पुढं अक्काबाईकडे जातो असा गेलो उद्या आज नाही आज मला ही काँग्रेस उद्याचा मुहूर्त चांगला आहे आज आमुषा बी आहे आज जाऊ नका उद्या जा तुम्ही 100 आणि मेहुनी पळून जाईल बर का ध्यान ठेवा तिच्या. अरे काय बोलतो ना का गणा तू तुझं बघ माझ्या मिहुनीचं मी बघाय खंबीर आहे माझी बायको माझी मिहुनी
मी बघेल काय करायचं आणि कसं करायचं. तू सांगू नको मला कळत. ओके, माझं नाव आहे बाजी नाना आणि उड्या हाण तुम्ही टना टना ध्यानात ठेव. चल बाजी नाना, काँग्रेस उपटावा लागेल आपल्याला. कोण येतंय आपल्याला मदतीला? काय शेंगा कमी आणि टालकारात जास्त. नुसतं उकारंड्याला भरती. या नाना. अक्का वहिनी नमस्ते. नमस्ते नमस्ते. बसा. कुठं? मांडीव बसा. अहो, खाली बसा की. खाली कसं राव? अक्का वहिनी आता काय तुम्हाला सांगायचंय. मला माणसं गेलं तर खुर्ची तरी देतात, नाही तर तसला झोपाळा तरी असतो. बसा म्हणणार नाना आणि तुम्ही म्हणता खाली बसा. का झोका द्यायला बाय असते त्या. आता काय काय ठिकाणी अहो झोका बी देते ती. बसा. का आलंय ते काम सांगा. येऊ बी नाही का? या की. तुम्हाला कोण काय नाही म्हणलंय का? हा? नाही. पण ती राग सोडून द्यायचा आता. गेलं ते दिवस, राहिले फक्त आठवणी. हा का नाना, तुमच्यामुळे त्या वेळेला नापास झाली. हा, माझ्या बापाने शाळेतनं काढली. मला बी वाटत होतं पुढं वाय थोडं शिकावं. आता अक्काबाई, मी म्हणलं का हो, माझा पेपर तुम्ही हाय असा उतरून काढा. मला जेवढं येतंय तेवढं लिहिलं. माझी जेवढी कॅपॅसिटी तेवढंच लिहिलं तुम्ही. अहो, तुमच्या पेपरात कायच लिहिलेलं नव्हतं. सगळ्यात उंडग तुम्ही आणि तुमच्या नादाने मी उंडगी झाली. हा, मग जाऊ द्या मरू द्या. तुम्ही आलाय कशासाठी तेवढं सांगा. पहिलं जाऊ द्या मरू द्या, तिकडे नका विषय काढायला. नको विषय बरं राहू द्या. किडक्या शेंगवणी तुम्ही बी किडक. आता बरं मी काय म्हणतोय, आमची पोराची बाजू नमती या म्हणून एवढं मी तुमचं ऐकून घेतोय. नाहीतर ह्यो बाजी ना पोराची बाजू नमती म्हणजे आपला गाना काढलं का नाही मुडद्याचं नाव? त्याचं काय? त्याच काय म्हणजे आता त्याच तुम्हाला बी माहित आहे, सगळ्या गावाला माहित आहे की आता. हा हो का नाना, हा पोरीला मी सांगितले लग्न करायचं असेल त्याच्या बरोबर हा तर त्याला घर जावाय हवं लागल. तर मी पोरगी त्याला देणार, नाहीतर पोरगी देणार नाही. मग बघा. अहो पण आका वहिनी, तुम्ही मला सांगा, त्याचा आई बापा इथं त्यांची बी काहीतरी अपेक्षा असेल ना. हा, जन्म दिलाय म्हणल्यावर जर पोरगा डायरेक्ट तुम्ही उचलून जर इकडं तुमच्या घरात आणणार असला, काय होत आहे त्याचा? त्यांनी जन्म दिला आणि मी काय अशी उचलून आणली का कुठनं? हा, मग आता मला तुम्ही सांगा, पोरीच सासरला नांदाय जात्यात का पोरगा त्याच्या सासरवाडीत नांदाय येतो? काय होतंय आलं म्हणून? काय होतंय? पटलं असं बोला. पोरीसाठी यावंच लागन. पटल असं म्हणजे? मग काय हवं? असं कुठं असतं का सांगा बरं. हो का नाना, माझ्या पद्धतीनं झालं तर ठीक, काय नाहीतर मी कुणाचंच अजिबात ऐकणार नाही. होय, बर बर असू द्या. बर का, ह्या गोष्टीवर आपण काय करू, 3-3:30 वाजता आज बैठक घेऊ. मी काय म्हणतोय, बैठक गणाच्या घरी बसायचं का कुठं बसायचं? नाही 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 नाही, त्या मुर्द्याच्या मी घरी अजिबात दारात यायची नाही. मी त्याच्या दारात येणार नाही. त्या भिकाऱ्याच्या घरी मला त्याच्या घरी लावता बसायला? काय का बाय बोलता भिकाऱ्याच्या आणि ह्याच्या, व्हायच तरी वाय तोंडाला लगाम घालाव. प्रॉपर्टी काय आहे त्या पद्धतीनंच मी बोलणार. मी त्याच्या घरी येणार नाही नाना, तुम्हाला सांगते या. बर ठीक आहे, माझ्या तरी घरी या चाल ना. तुमच्या घरी येईन, माझ्या पद्धतीने झालं तर मी बसील, नाहीतर निघून येईन, सांगते या. बर असू द्या, आपण माझ्या घरी या. आपण त्या बैठकीत फायनल ठरवू कसं करायचं. बाबा जावाय होतोय नाही होतोय त्या बैठकीत ठरल. माझ्या शब्दाबाहेर जर काय गोष्ट गेली तर नाना मी तिथं 5 मिनिटं 1 मिनिट सुद्धा थांबणार नाही, सांगते या. बरं 1 मिनिट थांबू नका, पण बैठकीला तरी या चाल ना. येणार की. म्हणजे मी सगळी तिथं बोलावतो. हा. एक रकमी आपलं ठरवू, बाबा काय करायचं काय नाही. तो घर जावाय व्हायला तयार आहे नाही काय ती तिथंच ठरल. व्हावा लागन, होईल का नाही नाही व्हावाच लागल तर मी हो म्हणीन, नाहीतर नाही. तुम्हाला परत ये वाटलं या, नाहीतर नाही आला तर चालतंय, जावा तुम्ही. बर बर हा, चाल. माझं एकतर डोकं दुखतं या, बोलाय मला अवसान नाही. काय ह्याला तर तुम्ही तर राव चहा पाणी सुद्धा आम्हाला इचरा ना. काय केला असता, पण बघू परत. बर येऊ का? बैठक झाल्यावर. हा, आणि चहा करता का? हा, घना लाट घातली मला घर जावाय व्हायची म्हणजे कशासाठी घातली मला माहिती आहे. घना घर जावाय काय होत नसतो आणि मी पण त्याला पोरगी तशी देत नसती. हा, अहो मी नाही कुणाची, पण हाय लय गुणाची. आका बाय म्हणतात मला. आलाय चहा करता का? सरपंच आलं होतं घरी. हा, मग ते म्हणतात मीटिंग घ्यायची या. मग काय करायचं? काय हरकत आहे, आपल्या पुरीसाठी आपण झालं पाहिजे.
जाऊ की. तू म्हणलं तर आपण घेऊ की बैठक, काय हरकत आहे, जाऊ चर्चा करू, काय होतंय कळलं आपल्याला. हो का, मीटिंग घ्यायचं काय नाही, मी काय नाही म्हणली नाही, काय नाही. त्या आधी म्हणत होता गाण्याच्या घरी काय मी येणार नाही. काय त्या सरपंचाच्या घरी जाऊ मीटिंग घेऊ, ती पण ऐका माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं तर, नाहीतर मी हो म्हणणार नाही. तुझ्या म्हणण्याप्रमाणे, पण 4 माणसं काय म्हणतात ऐकाय नको. आपली तसे आपल्या पोरीची आपल्याला काळजी, तशी त्यांना त्यांच्या पोराची काळजी असेल का नाही. पण तुझी म्हणते का नाही की असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे. अगं आपल्याच गावात ती पोरगा द्यायचा आहे, ह्या इथं 4 पावलाच्या अंतरावर पोरग, काय कमी जास्त लागलं आपण इथनं देऊ शकतोय. म्हणजे आपण त्याला द्यायचं, त्यालाच पुरवायचं, त्यापेक्षा ती घर जावं झालेला नाही व्हय बरं मग. हा, हितनं नेऊन त्याला द्यायचं का? अगं कसं, तुम्ही बोलू नका, तुम्ही जास्त बोलू नका. हो का, पंचकृषीत असली बायको गावणार नाही. काय सांगते तुम्हाला मी, एवढं सांभाळलंय म्हणजे कशासाठी सांभाळलंय. माझं पण माझ्या पोरीचा विचार केला पाहिजे, त्या माणसाने माझ्या पोरीचा विचार केला पाहिजे. माझं ऐकूनच त्यांनी घर जावाय म्हणून इथं आलं पाहिजे. मला माहिती आहे त्यांना बी एकुलतं एक लेक आहे, मला बी एकुलतं एक लेक आहे. मी काय त्याला उपाशी मारणार नाही. आणि ते काय आपल्या पोरीला तिथं उपाशी मारल काय. तू लक्षात घे, जसं आपली इकुलती एक आहे तसं त्यांचा बी इकुलता एक आहे. पण तू जरा जगाचा तरी विचार कर. हे मला नाही जगा बेगाचा कोणाचा विचार करायचा. का जगाचा विचार करू? माझ्या पोरीचं वाटोळ झालं का जग काय पुरवायचंय का? पुरवाल का तुम्ही सांगा बरं. तुझं म्हणणं खरं आहे, आपण असं करू, जाऊ बैठकीला जाऊ, चर्चा करू, आपण आपला मुद्दा मांडू, काय होईल ते निर्णय आपण बघू, काय करायचं ते. काय होईल ते नाही तुम्हाला कळत नाही. सगळं जर सैल सोडलं ना ते आपल्या डोक्यावर मिरं वाटतेली, एवढं लक्षात ठेवा. वडून धरायचं, जेवढं वडून धरायचं तेवढं वडून धरायचं, पण ढिलं सोडायचं नाही. नाहीतर ते पोरग चळूसा का पळूस मला करल माहितीये का. मस्त माझं एवढं दुखतंय काय सांगायचंय, थंडीन ताप येतोय नाव काढलं तरी. घर जावाय झाला तर हो म्हणणार आहे, हिथंच आपल्या दोघांचा विचार झाला पाहिजे. तिथं गेल्यावर म्हणू नका तू गप तू गप, तुम्हाला लय सवय आहे गप म्हणायची. हिथंच आपल्या दोघांचा विचार झाला पाहिजे. तिथं गेल्यावर मी डायरेक्ट म्हणणार आहे, घर जावाय झाला तर मी हे शब्दाला हो म्हणणार, नाहीतर नाही. मला माहिती आहे त्याच्या आई बिलय ताना ताना करण. मी बोलून घेईल की आपल्या पोरीसाठी बोलून घेणार, पण घर जावाय झाला तर, नाहीतर बोलून घेणार नाही. सांगतीये मी पण लय आगाव आहे. बैठकीत काय ठरतंय आपण मांडून बघू मुद्दा, काय होतंय ते निर्णय ठरेल की सगळ्यांच्या समोर. बरं जा चा ठेव, तुझी बनबन ऐकून डोकं दुखायला लागलं माझं. ऐकन डोकं दुखणारच की. हा आम्ही नाही कुणाची, पण हाय लय गुणाची, एवढं ध्यानात ठेवा. तिथं मीटिंग मध्ये पुढचं बोलाच, मग सांगते तुम्हाला. लय गुणाची, तू लय गुणाची, पण तू नाही गुणाची. होय वैष्णवी, आज बैठक आहे का तुझ्या लग्नाची? हो अगं, तुला कसं समजलं? पण आला असंच उडत उडत कानावर माझ्या. खरं खरं सांगा, कोणी सांगितलं? अगं असं समजलं ग. आमिर भाऊजीने सांगितलं ना? तो त्यांचं कशाला नाव काढते मध्येच? ते मला माहिती. ते कशाला सांगतील मला? खरं सांगा शीतल. आला होता त्यांचा फोन, त्यांनी सांगितलं मला की आज गणाच्या आणि वैष्णवीच्या लग्नाची बैठक आहे म्हणून. तुला बरं सारखा फोन येतो त्यांचा? तो काय पण कशी बोलती ग. काहीतरी आहे चुप चुप के. नाही ग, असं काही नाहीये. त्यांचा फोन आला होता, तेच मला सांगत होते ते असा असा प्रोग्राम आहे म्हणून आज संध्याकाळी 3-3:30 वाजता आहे वाटतं, असं त्यांनी टायमिंग सांगितलं मला. हो, पण वैष्णवी मला टेन्शनच येते अगं. का कारण ग? की तुम्ही दोघे एवढे एकमेकांवर प्रेम करता आणि काय होते आणि काय नाही. हे बघ शीतल, जे होईल ना ते प्रामाणिकपणेच होणार आहे. आणि मला गणेशवर खूप विश्वास आहे. ते झालं वैष्णवी सगळं तुझं खरं, पण कसं असतं माहितीये का, तुझा विश्वास आहे त्यांच्यावर, पण त्यांच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम त्यांना माहिती ना, की बाबा आई काय म्हणल, वडील काय म्हणतील. तुझी आई एकतर ही अशी, तुझ्या आईने तर जगा वेगळाच हट्ट केलाय की घर जावायच व्हायला पाहिजे. मी सगळ्याचा विचार केला शीतल, तुला वाटतं का मी विचार नाही केला? फक्त लग्न होईपर्यंत मी थांबले. त्यांचे आई वडील ते माझी पण आई वडील आहेत, आणि त्यांची जबाबदारी ती माझी पण आहे. तू आहेस ग समजूतदार, पण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे ना. तू समजून घेऊन उपयोग नाहीये. मला पण काळजी आहे त्यांच्या वडिलांची. ते माझ्यासाठी त्यांचे आई वडील सोडून येणार आहेत, मग मला नसेल का टेन्शन त्यांचं पण. बरोबर आहे सगळं वैष्णवी तुझं, पण जे काय होईल ना ते एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे. मी तर देवाकडे तीच प्रार्थना करेल की तुझी बैठक आहे ना एकदम सक्सेस व्हायला पाहिजे. थँक्यू शीतल. मला खूप काळजी वाटते अगं तुझी वैशू, माहित आहे का. जे होईल ना ते सगळं चांगलंच होणार आहे. तुला लग्नात माझे एन्जॉय करायचं ना? खूप एन्जॉय करायचंय. मी तर खूप प्लॅनिंग करून ठेवलंय की हे करायचं ते करायचं, पण व्हायला पाहिजे एवढं. नीट होणार सगळं. ऐक ना, बोल ना. आपण शॉपिंगला जायचं? जाऊ ना, पण कुठे जायचं? बारामतीला. काय घ्यायचं तुला? अगं त्यांच्यासाठी 2 शर्ट घ्यायचे. जाऊ ना. बरं ऐक की, आमिर भाऊजींसाठी पण घे ना काहीतरी. काहीतरीच तुझं काय अगं पण. लाजली मी काय बाई, लाजली. घेऊ सांग ना? येडी का? घे ना काहीतरी.
बरं बघू, चल तिथे गेल्यानंतर बघता येईल. चालतंय, चल. चल जाऊ. अगं सोना, आवरलंय का तुझं? हो, माझं तर आवरलंयच. अगं पण आवरलं, तूच असली नटली या. कसली नटली तू? तुला काय बघाय पाहुणी बिवणी यायची ती वेळ तेव्हा? एवढी कशाला नटली या? मग मी काय माणसांच्या चांगलं दिसायला नको का? बरं असू दे, तुला नाही ती पाहुणी बघा यायची. आज काय आहे माहिती का, गणाच्या लग्नाची इथं बैठक आहे आपल्या इथं. आपल्या घरी? मग कुठं? तुम्हाला तर त्या गाण्याचं सारखं पडलेलं असतं. अगं कना म्हणजे काय आहे माहिती का, माझं काळीज आहे काळीज. राजकीय तुला माहिती आहे का, राजकारणामध्ये एक तरी हुकमी हक्क असतो, तो माझा गाणा आहे. त्यो ठरवणार कुठं काय करायचंय ना कुणाला आवर घालायचंय, कुणाला काय करायचंय, गणा मला सांगत असतो. त्यामुळं गणासाठी आपली धडपड लई असते. गणाचं लग्न आहे ना, जमतच नव्हतं. गणाच्या आईबापाने यावेळी हार मानली. आमिर एवढा त्याचा दोस्त आहे, आमिरचा तर कचराच केला अक्का बाई. पण ह्यो बाजीना ना बुलेटला टाटर मारला, ठक 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 करत अक्काबाईच्या दारात. जेव्हा का बुलेटचा आवाज आलाय, अक्काबाई बाहेर. अक्काबाई कशी करते, सरपंच आणि तुम्ही आणि आमच्या दाराला. अक्काबाईला एकच सांगितलं, बुलेटवरनं सुद्धा उतरलो नाही. अक्काबाई म्हणत, या की आत, या की आत. हॉलमध्ये बसा. बाजीना कुणाच्या दारात येत नाही आणि बसत बी नाही म्हणलं. बुलेटच्या तिथंच आली. बर काय म्हणताय सरपंच, गणाला पोरगी देणार आहे का नाही? एकच सवाल मला फक्त सांगायचं म्हणलं. अक्काबाई, सरपंच तुम्ही म्हणसाल तसं. सरपंच पाय धरू का तुमचं, सांगा. अक्काबाई म्हणायला लागली, अगं सोना, आपल्या शब्दाच्या पुढं गावातलं एक बी माणूस जात नाही. आणि तीच बैठक आता आपल्या घरी. आता तू नटू नको, थटू नको, पण फरशी तिथलं सोपा बिपा असा दिसला पाहिजे टकाटक की बघूनच बोलली पाहिजे ती. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुला, चहा सुद्धा ठेवायचा नाही. काय चहा सुद्धा ठेवायचा नाही. कपली ती घरी जाऊन पितेली. आणि जेवणाचा तर विषय लांबच ठेवू. हा फक्त फरशी बिरशी टकाटक पुसून मस्त ठेवू. इथे तीच पाहून. हा, मी काय रजनीकांतचा रोबोट आहे काय? कमांड दिली की काम करायला? ताईला बोलवून घ्या आणि तिला सांगा ही काम. आता सोना कसंही माहिती का, ती कुठं गेली आता तिचा विषय नंतर बघू. आज कसंही ऐक इकडे आड्याला येवाय. आज कसंही माहिती का, गावात बाजीनानाची इज्जत लई. हिथं आल्यावर कशी फरशी चकचक दिसली पाहिजे. हे काय माहिती का, तो नाही केलं तर मग कोण करणार गो. गाण दिसल्यावर मला बी नाव ठेवतील, म्हणतील मी उन्ही बी आहे का, मी उन्हीने बी नाही वेळ पुसलो असं म्हणतील. त्यामुळं तू माझा ऐक. ते अक्काबाई, गणा, आमिर सगळी येणार आहे. त्याचं लग्न इथं, लग्नाची म्हणजे बैठक. जमावणं जमतंय नाही जमतंय पुढचं, पण जमणारच. बाजीनाना असल्या बाजीनाना जिथं आहे तिथलं काम होणं बाकीच राहत नाही. हा फक्त माझ्यासाठी तेवढं प्लीज. हा कामवाल्या बाईसारखं ठेवलंय मला इथं तुम्ही. सोना तसं नको की म्हणून माझ्या बी जीवाला वाईट वाटतं बरं का. पण आता ती बायको कसली, आता काय तुला सांगायचंय, कसा परपंच ह्या बाजीनानाने केला ह्याच्या जीवाला माहित ग. सोना आई शपथ असं वाटलं होतं लग्न झाल्या तिला सोडून द्यावी, पण करणार काय, गावात इज्जत सगळ्या गोष्टी सोडता बी येत नाही. पण माझ्यासाठी आता तू एकच कर, आपलं घर तेवढं चकाचक कर बरं का. जाऊ का, मी आहे बाहेर वाट बघतो, पण तू क्लिअर कर काम. जाऊ का? हो हो. नमस्कार तात्या. नमस्कार. नमस्ते. आज आपण इथं का बैठक घेतली माहिती का, की आपली अंतस्थ आपली चर्चा होईल. कुणाचं काय म्हणणं येतंय लग्नाबद्दल, कुणाचं काय होतंय ती हितल्या हिथं घ्यायची का. तर हे बघा तात्या, आपली पोरगी आहे, पोरीचं उद्या होया जायचंय. बर उद्या कुणी नावं ठेवून ऐकू, बर हितनं द्यायची म्हणलं गावातलं एखादं म्हणून आहे त्या पोरीचं आणि अमक्याचं असं होतं म्हणून काय असेल ती सोक्ष मोक्ष होई तरी असेल नाहीतर नाही तरी असेल. नाही कसं असेल ना, नाही कसं असेल, व्हायचं असणार आहे, व्हायचं असणार आहे. ह्यांच्या मनासारखं होत्या काय व्हायचंय ती. ना ना सगळं झालंय की आता एवढं आता माहिती आहे की सगळ्यांना दोघांचं प्रेम आहे. काय ठरायचंय? अहो पण हिथं जाग्यावर नको वय ठरायला. काय नुसतं तुम्ही म्हणताय, तुमचं तुम्ही बघा म्हणजे. हा माझा काय विचार आहे का नाही? मगाशी काय ठरलं होतं आपण सकाळी?
मग हवं बरोबर आहे तुमचं, सगळ्याचाच विचार होणार हो इथं. तुमचं बी ऐकलं जाणार, ह्यांचं बी ऐकलं जाणार. ह्या बा तुम्ही तितकंच महत्वाचं आहे, ही बी तितकीच महत्वाची आहे. माझ्या सगळी जवळच आहे. मला बाकीच्या महत्वाच्या माणसाचं काय घेणं देणं नाही. मी माझ्या तरीनं माझं मी ठरवणार. जेवढं मी सांगितलंय तेवढं झालं पाहिजे. ऐका, त्यांच्या आईला सुद्धा कळलं पाहिजे की माझा हट्ट काय आहे ती. तुमचा हट्ट आहे, तुमच्या पोराला माझ्या घरी घर जावाय होऊन राहिलं तर मी माझी पोरगी तुमच्या पोराला देणार. मग बघा, काही हट्ट नाही तेच बाळ हट्ट काय म्हणतात का नाही ते तसली गत झाली. हा आका बाई सगळं तुमच्या म्हणण्यासारखं चाललंय. हा का ह्याच्यासाठी त्यांना बोलावलंय ना. असं कसं काय? अगं आय एक तर त्यांची अट आहे की पोरग जर घर जावाय जर होणार असेल तर मी लग्नाला तयार होती. आता ती पोरगी द्यायला तयार झाल्यात. फक्त तुमच्या दोघांचाच निर्णय आहे. काय करायचं, लग्नाला हो म्हणायचं का नाही म्हणायचं तूच सांग. आता माझं तर नाही काय, तुमच्याच दोघांच्या ह्याने होत्या. तू म्हणतोय तर जाऊ दे काय. बघा अरे तसं नको म्हणू आय. तू आहे म्हणलं तुझं काहीतरी होईल का ना. काय असेल ते तुम्ही दोघांनी विचार केलेला आहे. काय असेल ते एकदा निर्णय सांगा. हो असेल तर हो, नाही असेल तर नाही. तुमच्या दोघांवर अवलंबून आहे. आता आकाताई असं करा, माझा बी हाडा मासाचा गोळा आहे. हा तर घर जावायचं हे काय काढू नका. घर जावाय की पाहिजे म्हणून तुम्हाला जेव्हा लागेल, जेव्हा तुम्हाला ही वाटेल तेव्हा ते उभं राहील तुमच्यासाठी, तुमच्या सेवेला म्हणलं तरी. पण घर जावाय असं काय म्हणू नका. तुम्हाला बी गरज आहे, तुम्हाला मला बी गरज आहे. आता कुठंतरी आपलं मिळतं जुळतं घेऊ. तुम्हाला हात जोडून माझी नम्र विनंती आहे. हो का? तुमच्या पोराने प्रेम केलं माझ्या पोरी, माझ्या पोरीनं प्रेम केलं तुमच्या पोरा. हा मग माझी पोरगी तुमच्या घरात नांदा यायची ती तुम्हाला मान्यता आहे. मग तुमचं पोरग माझ्या घरी यायला तुम्हाला काय त्रास आहे? येऊन दे की घर जावाय म्हणून. हो येतो की घर जावाय म्हणून येतो, धुणं धुतो, स्वयंपाक करतो, तुमच्या दोघांचं पाय दाबतो. गाना बघा बघा नाही तुम्ही ऐकून घ्या. आम्हाला बी 4 माणसं लोक म्हणतात पैशासाठी पर हवाली केलं. आम्हाला 4 माणसं लोक काय म्हणतात, आज लहानाचं मोठं एवढं मोठं केलं. हा काय लोक म्हणतात आम्हाला तर. दुनियाचं मला आणि घेणं माझा देणं. काळजाचा तुकडा आहे. अहो, एकुलतं माझा एक बी- लेकरू आहे मला ते. अहो, माझा बी काळजाचा तुकडा तुमच्या घरी द्यायचा आहे. एकुलतं एक आई, लेकरू. हा ह्यांच्या पुढे काय इवळू नको. तुला खरं सांगतो काय उपयोग होणार नाही. ह्यांची हृदय दगडाची झाल्यात. ह्यांचं हृदय दगडाच आहे. विनाकारण तू इथं वेळ वाया घालू नको. तुझं त्यांना मत सांग फक्त. मी बी तुझ्याच मतावर थांबलोय. तुझं यश असेल तर हो म्हणून सांग, नसेल तर मला उठून जायला इथनं. असू दे. हो दे. म्हणजे आय तुझा होकार आहे. आका बाई गाणं आमचा घर जावा व्हायसाठी तयार आहे. तयार आहे आता. आता तुम्ही आहे का ना, काय असेल ते पुढचं नियोजन करा. हा. थांबा, तुम्ही बोलू नका आता कोणी. तुमचा पोरगा सहजासहजी म्हणतोय घर जावाय व्हाया तयार आहे. हा माझ्या पोरीला कष्ट करून सांभाळण्याची त्याच्यात ताकद आहे का हे बघायचंय मला. 1 लाख रुपये आणून द्यायचं कॅश. मी पोरगी देणार म्हणजे देणार. ओ आका बाई काय काय तुम्ही आधी काय म्हणला होता, घर जावं जर व्हायला तयार असेल तर लग्न लावून देते. आणि आता परत काय करताय तुम्ही? पोरगं कामच करत नाही तुमचं. कोण काय? म्हणलं पोरगं काम करत पोरगं नाही? काम करत नाही. 1 लाख रुपये आणून द्यायचं. पोरगी मी हिथं आणून देणार, लग्न लावा. नाही तुमचं जमणार चुकतंय. नाही. आम्ही आता काय? राहू द्या. थांबा, हे थांबा. काय झालंय उद्या काय इकूनच द्यावं लागतील पैसे. मग काय तर? हाय ते आमचे इकावं लागेल. 5-5 मिनिटं आम्हाला काय करायचंय? 1 लाख रुपये पोराने कमवून आणून कॅश द्यायचं पोरीसाठी. पोरी प्रेम आहे ना, तेवढं पोराने करून दाखवायचं. पोरी प्रेम असेल ना ते करून दाखवायचं. अहो, तर मी म्हणेन खरंच पोराचं प्रेम आहे. ही कशाचं काय नाटक नाही. ती आकाबाई लागली पैशाच्याच माग. माझ्या घरी जळता जळा ना. मग मला कशाला काय तुम्हाला पाहिजे पैसे? ऐका की आता एवढं आपण नाही करता आपण ती पोरग तयार बी केलं लागलं. माझ्या पैशावर पोरग कवर राहणार आहे. माझ्या पोरीला त्याची सांभाळायची ताकद पाहिजे. आई ताकद ऐका, तुम्ही त्याला पोरगी द्या. तो घर जावा होत नाही, तो त्याच्या पायावर लग्न करत सगळं करत. तुम्ही त्याचं कशाला टेन्शन घेताय? मी देतच नसते तशी. अहो, मला बघायची त्याच्यात ताकद किती आहे. थांबा. मला बघायचंय माझ्या पुरीला सांभाळण्यासाठी काय करू शकतो तो. माझ्या इस्टेटीव त्याचा डोळा नाही. हो का, मी सगळं त्याला देणार आहे शेवट. मला काय घेणं देणं नाही माझ्या इस्टेटीचं. फक्त त्याच्यात ताकद किती आहे ती बघू द्या. माझ्या पुरीला काय. तुम्हाला माझी कळकळीची विनंती, तुमची इस्टेट पिटवून द्या. पण तुमचा विषय आहे ना की तुमच्या पुरीसाठी 1 लाख रुपये द्यायचं. दिलं तुम्हाला मी 1 लाख रुपये. ए यार येडा झाला काय? 1 लाख रुपये द्यायचं म्हणजे काय झोप आहे का? नाही येणार झालाय तेव्हा. नाही ऐक बाजार तुम्ही आता शांत राहा. मी म्हणलं ना तुमच्या पुरीला जोपर्यंत 1 लाख रुपये देत नाही तोपर्यंत तुमच्या दारात मी येत नाही. तात्या राव चेष्टा आहे रावळी. तात्या तुम्ही काय निर्णय म्हणजे निर्णय. काय हे का तुम्ही तुम्हाला घरी काय सांगितलंय? म्हणली तू की घर जावाय पाहिजे? मला माणसात बोलायला लावू नका. घर जावाय झालं आता तू तयार. तर आता ही काय
लाख रुपयाचं खोल तिथे काय चोऱ्या करायचं आता काय आपण येडं दररोज काय टाकून जाऊ दे. आणणार आहे आई त्या पिठावर गुटे वडे आणता का ते बघा ना लग्न केलंय म्हणजे कसं पोट भरायचं त्याचं ते बघल मग माझे पोरगे आहे माझं मी बघेल हो का तुम्हाला निर्णय पक्का तुम्हाला आवडतंय का माझा जावा बाकीच्यांचं मला घेणे हो, मला तुम्हाला पटलं. पटतंय का पटलं. बायको तुम्हाला पटलं. करायचं दिला शब्द. जाऊ द्या दिला शब्द गाण्याने शब्द दिला ना जान जाय पण वचन ना जाय ही पोरग शाण नाही गणा नाही तर बोलून शब्द काढून दिला नसता अहो, लग्नच ऐक- लावलं ऐक की आम्ही अरे माझ्या वैशिष्ट्यासाठी लाख रुपये का तुम्ही आज 10 लाख रुपये जरी मागितलं असतं ना तरी या गाणं तुम्हाला कमवून आणून दिला असतं. आपण का ना आटी घ्यायला आपण काय येणार काय काय तू करतोय एकच आठ ठेवली या नाही, 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 1 नाही. लाखाची गणा, एक लाख. तू ऐक आमिर, ऐक ही माझ्या प्रेमाची परीक्षा आहे मित्रा आणि विनाकारण माझ्या प्रेमात जळ्या तुम्ही ओढून घेऊ नका गाणा. तुम्हाला लाख रुपये पाहिजेत ना मी तुम्हाला आणून देतो. ए का ना अरे पहिले काढ दिली ती तू मान्य केली ही दुसरी आठ केली हा. ती जर तू पूर्ण केली आणि त्याच्यावर काय गॅरंटी की ती पोरगी देते तुला बर का तात्या नाका साहेब माझ्या संयमाचा तुम्ही अंत बघू नका माझी तुम्हाला कळकळीची विनंती तुमच्या पूर्वी मी प्रेम केलं तुमचं सगळं ऐकतो ह्यो माझा गुन्हा नाही देणार ठेवा मी तुमचा सन्मान करतोय आई वडील म्हणून सन्मान करतोय तुम्ही पण माझा सन्मान करावा तुम्ही पहिल्यांदा मला म्हणला माझा गरजा होऊन ये ठीक आहे मी ती बी तुमच्यासाठी आठ मान्य केली माझे बी आई वडील आहेत त्यांनी मला लहानाचं मोठं केलं पण प्रेमासाठी मला 2 पावलं मागं असावं ती बी 2 पावलं मागं सरली तुम्ही आता मला म्हणताय की तू 1 लाख रुपये आणून दे मला आज माझ्याकडं 1000 रुपये सुद्धा माझ्या खिशात नाही तरी मी तुमची आठ मान्य केली की मी तुम्हाला 1 लाख रुपये आणून देईन कारण काय माहितीये का मला पण दाखवायचंय की मी वैशू तुमच्या पैशासाठी प्रेम नाही करत की माझ्या प्रेमाची ताकद काय आहे ती मला दाखवायची तर लक्षात फक्त माझी एकच तुम्हाला विनंती की हे झाल्याच्या नंतर तुम्हाला 1 लाख रुपये मिळाल्यानंतर जर तुम्ही कुन्नू बुन्नू जर काय काढलं मध्ये तर तुम्हाला सांगतोय की मी तुमची परवानगी घेत बसणार नाही कशाची कोण गुण नाही तर. आवड. कशाचीच नाही ठीक आहे ठरलं मग ऐका कशाचीच नाही ठरलं मला आता ह्याच्यात सहभागी व्हायचं नाही माझा एकच निर्णय आहे नाना की मी ह्यांना 1 लाख रुपये देणार तेव्हा ह्यांच्या दारात पाऊल टाकणार एकच मिनिट बोलतो मी बरं का आकाबाई काय? हो का तुम्हाला सांगतो ह्यांना जर म्हणत आणलं असतं ना दोघा पोरांनी गाणं असेल वैष्णवी असेल ह्यांना ठरवलं असतं तर ही कधीच पळून गाव सोडून गेली असती एकच केलं ह्यांना बिचाऱ्यांना खरंच मी ह्यांना मानतो हो का तुमची बी आबरू जाऊ नाही गणाच्या आई वडिलाची आबरू जाऊ नाही म्हणून दोघांनी इतका चांगला विचार केलाय इतकी किंमत देतात त्या किंमत घालवून देऊ नका तुम्ही खरं सांगतो आकाबाई तुमच्या मी हवा तर गावचा सरपंच या नात्याने तुमच्या मी पाया पडतो नको 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 आम्ही काय द्यावं नाही एवढं बी तळतळून आमच्याकडं ना असं काय अपेक्षा करू नका मी ऐका मी एवढीच अपेक्षा केली आहे की 1 लाख रुपये द्यायचं मी काय पोराला सूर्य चढवलाय का तुमच्या हा नाही आता दिलाय शब्द तुम्ही पण दिलेल्या शब्दाला जागा जागा. लक्षात जागो की घ्या आम्ही. बरं का तात्या आता तुम्ही सुद्धा इथं साक्षीला आहे हा काय चालतं येऊ का मी जा तुम्हाला जायचं जा बाहेर आम्ही तरी कुठं राहणार आहे चला आम्ही पण येतो त्याच्या मागं लागलं.